स्टार्ट करा. अरे यार शॉट. दोन रन, 2 बॉल 2 रन झालेत. तीन बॉल 3 रन. बसला बघ थांब जरा थांब थंड घे. किती झाले रन? 4 बॉल 3 रन. पहिल्या षटकातले शेवटचे 2 चेंडू राहिलेत. चांगली सुरुवात केली रोहित कल्पेश यांनी. आणि शॉट फिल्डर त्याच्या खाली आणि कॅच आउट. महेश यांनी चांगला झेल घेतलेला आहे आणि पहिला विकेट पडला सिद्धूच्या रूपात. सिद्धू यांची जागा भरून येतील रोहित. 3 रन झाले. आणि 1 रन डिक्लेअर. पहिल्या ओव्हर नंतर धाव संख्या झालेली ते 4 रन आणि 1 विकेट. सुशांत मी खाली पाठवतो. कल्पेश यांची सुशांत तिथेच राहा मी खाली पाठवतो. आणि दुसरी ओव्हर घेऊन येतात ते महेश. स्ट्राईकवर असे अक्षय. आणि चांगला बॉल 22च्या रूपात 1 रन भेटलेला आहे. एकदम चांगल्या स्पेसनी बॉलिंग करतात महेश. पाच रन झालेत. दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येतात महेश. स्ट्राईकवर आहेत अक्षय. चांगला बॉल परत. चांगली बॉलिंग चालू आहे महेश यांची. चांगला बॉल होता परत पण
सिंगल. थोडीशी मिसफील्ड झाली होती पण बॅट्समॅनने 1 रनवर समाधान केलं. धावसंख्या झाली आहे 6 रन. 3 चेंडू राहिलेत दुसऱ्या षटकात. चांगला शॉट पण फिल्डर त्याच्या खालती आणि जज नाही करू शकले कॅच आणि 1 रन भेटलेला आहे. धावसंख्येद्वार धावसंख्या झाली आहे 7 रन. 2 चेंडू बाकी या ओव्हरमध्ये. ज्या स्पेसनी बॉल टाकतो ना त्याला टाइमच नाही भेटत बॅट फिरवायला. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. 8 धावा झालेले आहेत. भिवंडी टीमनी रोखून ठेवलं एअर स्ट्रायकर टीमला आणि एअर स्ट्रायकर टीमला तर 2 ओव्हरीत काहीतरी करावं लागेल. पॉवर प्लेचा फायदा उचललेला नाही आहे त्यांनी. आणि 2 ओव्हर 9 रन. चांगल्या प्रकारे दाबला आहे भिवंडीने एअर स्ट्रायकरला आणि पॉवर प्लेचा फायदा उचललेला नाहीये त्यांनी. आता 30 yards मध्ये 3 प्लेयर पाहिजे. तीन पाहिजे बल्लाल 30 यार्ड मध्ये. अजून एक आणि तिसरा षटक घेऊन येतात कल्पेश. लेग साइडला मारला होता पण फिल्डर तिथे बॉल अडवून लगेच त्यांनी कीपरकडे फेकलाय. 1 रनवर समाधान. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली 10 रन. दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येत आहेत कल्पेश. हा आणि 22च्या रूपात 1 रन भेटलेला आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 11. चार बॉल बाकी आहेत त्या ओव्हरमध्ये. 2 चेंडू झालेत. भिवंडी टीमनी एअर स्ट्रायकरला पूर्णपणे रोखून ठेवलंय. काहीच चान्स नाही देतात त्यांना बाउंड्री मारण्यासाठी, त्यांचा हात खोलण्यासाठी. अक्षय जे चांगली बॅटिंग करत होते पूर्ण सिरीज टुर्नामेंटमध्ये, आता त्यांना सुद्धा रोखून ठेवलंय. कल्पेश यांनी पुन्हा एक डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू राहिले त्या ओव्हरमध्ये. धाव संख्या झालेली आहे ती 12. पुन्हा एकदा मिस टाइम शॉट. मिड विकेटच्या दिशेने बॉल अडवलेला आहे. 1 रन. धाव संख्या 8. धाव संख्या झाली ती 13. 1 to go. 1 बॉल बाकी आहे ओव्हरमध्ये. गुड फिल्डिंग. चांगला थ्रो होता. बॉल भेटल्या लगेच त्यांनी नॉन स्ट्राईक एंडवर बॉल फेकलेला आहे. 1 रन वरती रोखलंय. धावसंख्या झाली आहे ती 14. 3 ओव्हर नंतर आता शेवटची ओव्हर घेऊन येतील ते निलेश. हे किशोर बाहेर किती आहेत? आता आता निघू शकतात ना बाहेर? आता ओपन आहे. आता ओपन आहे. किशोर ओपन बोलला आता.
भिवंडी मध्ये सगळे वेगवान गोलंदाज आहेत. बॅट्समॅनला टाइम सुद्धा भेटत नाही बॅट फिरवायला. चौथ्या षटकातला पहिल्या चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 15. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेले. 2 रनचा प्रयत्न. 2 रन होईल का? आणि 2 रन झालेले आहेत वाटतं पूर्ण. 17 रन. प्रशांत उगाचच अपील करत आहे. शॉट मिसफिल्ड आणि काय अडवलंय बॉल? अडवलंय. दोन रन झालेत ना. धावसंख्या झाले ते 19. शेवटचे 3 चेंडू राहिलेत पहिल्या इनिंगचे. आणि डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू राहिलेत. धावसंख्या झाली ते 19. शॉट देर आहे पर दुरुस्त आहे. एक षटकार भेटला या इनिंग मध्ये. 25 रन झालेत. लास्ट बॉल आहे ना. आणि पहिली इनिंग समाप्त झाली आहे. पहिल्या इनिंग नंतर स्कोर झाला 25 रन आणि भिवंडी टीमला जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये 26 धावांचा टार्गेट. हा अंतिम सामना आहे. आपल्याला एअर स्ट्रायकर प्लेयर्स लवकर आतमध्ये फिल्डिंग लावा त्यांनी. बॉल द्या ना. आजचे हे जे क्रिकेट सामने इथे आयोजित केलेले कॅप्रिकॉन लॉजिस्टिक्स तर्फे तरी सर्व क्रिकेट प्रेमींनी जो काही आपल्याला इथे सहभाग दिलेला आहे खरोखर कौतुकास्पद आहे. आणि प्रेक्षक देखील इथे आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही स्वागत करू इच्छितो. खरोखर चांगल्या प्रकारे हे कार्यक्रम इथे राबवत आहेत आपली कॅप्रिकॉन लॉजिस्टिक्स. दरवर्षी क्रिकेट सामने भरवतात आणि त्या क्रिकेट प्रेमींच्या गुणांचं कौतुक केलं जातं इथे. आता हा अंतिम सामना आहे. याच्या आधी गर्ल्सचा फायनल सामना झालेला होता. त्यामध्ये विनर आहेत कॅप डिफेंडर्स आणि रनरअप आहेत रॉयल ब्लास्टर्स. आता ह्याच्यामध्ये बघूया कोण विनर्स होते आणि कोण रनरअप. अंतिम सामना आहे. क्षेत्ररक्षण रचून घ्यावे. चला लवकर फिल्डिंग लावा. फिल्डिंग लावा. आणि भिवंडीकडून बॅटिंगला येतात पुंडलिक आणि कल्पेश. आपला माणूस आहे म्हणजे आपल्या माणसाची कल्पेश आहे ना.
आणि स्ट्राईकवर आहेत ते पुंडलिक. पहिली ओव्हर घेऊन येत आहेत रोहित. दोन रन डिक्लेअर. अरे कर अनाउन्समेंट जरा कर ना जरा बोलत जा ना कंटिन्यू बोलो. आपलाच कशाला व्हाईट बॉल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 3 रन. एक चेंडू अतिरिक्त. हा मस्त वाजवतो. अरे तुझ्या भाताला की नाही वाजे. आणि डॉट बॉल. किती बॉल झाले? षटकातला तिसरा चेंडू घेऊन येत आहेत रोहित. स्ट्राईकवर आहेत पुंडलिक. 3 धावा झालेल्या आहेत दोन चेंडू नंतर. आणि शॉट मारण्याचा प्रयत्न, पण चांगला बॉल. हा बॉल काय थांबून आला वाटतं तिकडे. आणि डॉट बॉल. 3 बॉल 3 रन. भिवंडीला जिंकण्यासाठी अजून 23 धावांची गरज. 21 बॉल 23 धावांची गरज. 2026 कॅप्रिकॉन लॉजिस्टिक्स आयोजित भव्य दिव्य असे क्रिकेट टुर्नामेंटचा हा अंतिम सामना व्हाईट बॉल चांगल्या प्रकारे हा पार पडत आहे. फक्त काही क्षण आहेत विनर कोण आणि रनर अप कोण हे ठरवण्यासाठी. आपल्याला आतापर्यंत ज्यांनी सहकार्य केले असे होली फॅमिली स्कूल, चंद्रा फोटो स्टुडिओ, रणजित वायफाय, अंपायर सागर बनसोडे, रवी चव्हाण, कैलास बिन आणि डीजे प्रमोद पवार आणि आपला स्कोरर यश माने. खरोखर चांगली कामगिरी केली या लोकांनी देखील, त्यांचं देखील कौतुक. 4 बॉल नंतर स्कोर झालेला आहे 4 रन. शेवटचे 2 चेंडू राहिलेत. भिवंडी टीमला जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. आणि दोन्ही कॅमेरामॅनचं देखील कौतुक. छान प्रकारे ते आम्हाला सहकार्य केलं. काही क्षणातच हा अंतिम सामनाचा निकाल लागणार आहे. चांगला बॉल. मला वाटतं 1 रन. जिंकायला किती पडले? चांगली बॉलिंग केली रोहित यांनी. किती? पुंडलिक आणि कल्पेश असे खतरनाक बॅट्समॅनला रोखून ठेवले आतापर्यंत. आणि हा पहिला टाइम असेल ज्या टायमाला पहिल्या ओव्हरमध्ये एकही चौकार किंवा षटकार आलेला नाहीये भिवंडी टीम कडून. आता जिंकण्यासाठी 19 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. बघूया काय करतोय रोहित. त्यांना रोखतोय का? आणि हा उत्कृष्ट असा षटकार. 6 रन आणि आलेला आहे षटकार आलेला आहे पहिल्या ओव्हरीत. आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 11 रन. बल्लालच्या गोठ्यामध्ये खूपच आनंदाचं वातावरण आलेलं आहे. प्रशांत इकडे आहे, प्रशांतला पण सामील करावं. आवाज काय कमी होत नाही त्यांचा, खूपच उत्साह. आणि गेल्या वर्षी पण त्यांनी ट्रॉफी फायनल मारलेली. आता काही क्षण आहे. 1 रन डिक्लेअर. शॉट चांगला आहे. शॉट चांगला होता पण डिक्लेअर झोन मध्ये गेलाय.
दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातला आणि चांगला शॉट. फिल्डर त्याच्या खालती पण सीमारेषा बाहेर. धावसंख्यात वाढ. धावसंख्या झाली ते 18. आणि फुलटॉस बॉल आणि बॉल अडवलेला आहे. चांगला शॉट होता पण रोहित यांनी चांगली फिल्डिंग केली आहे. आणि फक्त 7 रन पाहिजे जिंकण्यासाठी आता भिवंडी टीमला. आणि या ओव्हरमध्ये 3 चेंडू बाकी आहेत. आणि पुन्हा 6 रन षटकार आणि 1 रन पाहिजे. जर का यावर्षी देखील भिवंडीने फायनलची ट्रॉफी मारली तर ही त्यांची हॅट्रिक होणार आहे. खरोखर चांगली कामगिरी. ही हॅट्रिक आहे. चान्स त्यांना. आणि शीतल सरांनी वाजता लगी नाही वाजीव वाजीव षटकार. वाजीव ऐका 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 आणि भिवंडी टीम जिंकलेली आहे. एक मिनिट 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 बल्लाल. शीतल सरांनी हॅट्रिक फायनल ट्रॉफी मारल्याबद्दल पारितोषिक सोडून 25,000 रुपये तुम्हाला डिक्लेअर केलेले आहेत. आणि अशा प्रकारे हा 2026चा कॅप्रिकॉन लॉजिस्टिक्स आयोजित क्रिकेट सामना अंतिम सामना भिवंडीने मारलेला आहे. हॅलो, आजचे आपले जे क्रिकेट सामने आयोजित झालेले आहेत, मी थॉमस सरांना या सामन्याबद्दल 2 शब्द सांगण्यास त्यांना विनंती करत आहे. थॉमस सर. Well, a big round of applause to the winning team, please. Big round of applause. Also, I would like to thank the organizing committee, that is HR, led by Kishore, Mohar, Avinash, Sushant, and all the housekeeping staff who has helped everyone here. A big thank you to all of them. We have enjoyed, but they have made it possible that we could enjoy it. And a big round of applause to all the people who are watching the match. They are not participating, but they have come to cheer for all the teams. So thank you for your participation. Hope you had a good time. Maybe next time we will have even rink football. And as Kishore suggested, some athletic meet also. Yeah. So thank you for your cooperation and hope you had a good time. But now the main ceremony is going to happen. So please don't rush. हॅलो, यापुढे आपले कॅप्रिकॉनचे यापुढे आपल्या कॅप्रिकॉनचे सर्व शीतल सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. शीतल सर. बलाल, खूप अभिनंदन बलाल, व्हेरी वेल डन. मी थॉमस सर इंग्लिशमध्ये बोलले, मी मराठीमध्ये बोलतो. यावेळेस आपल्याकडे 16 टीम पार्टिसिपेट करत होते, प्लस मुलींच्या 4. हे दाखवत आहे की आपण किती ग्रो झालो आहोत. आणि आता मी आणि गिरीश डिस्कस करत होतो की जे लोक दिवसभर एकदम शांत बसलेले असतात, मी जेव्हा ऑफिसमध्ये त्यांच्या जातो ते डोकं पण वरती करत नाहीत.
ते इथे इथे येऊन इतका उत्साह दाखवून जे खेळत आहेत, तर आपल्याकडे खूप छुपे रुस्तम आहेत. अँड आय वॉन्ट मी आणि जे तुम्ही एन्थोजियाझम इकडे दाखवताय ते ऑल्सो शो वाईल यू आर वर्किंग. म्हणजे आम्हाला माहिती पाहिजे की टॅलेंट कुठे आहे. यु नो, टॅलेंट इज एव्हरीवेअर. वी आर द बेस्ट. आणि माझ्यासाठी सगळ्यात एन्जॉईंग मुवमेंट होता मुलींचं पार्टिसिपेशन अँड द वे दे फॉट 3 cheers फॉर देम. बलालची टीम खूप स्ट्रॉंग आहे. You practice every day, it shows. But I think winning is not so important. I think for me, participation is the most important. So though Balal must have won, I think everybody who played today, everybody who organized today is a winner. So big clap to all of us. We look forward that we continue to do things that bring us together. मी माझ्या न्यू इयरच्या ॲड्रेसमध्ये पण बोललो होतो की टॅलेंट ऑलवेज बीट्स टीमवर्क ऑलवेज बीट्स टॅलेंट. अँड आय थिंक केप्रिकॉनचा सगळ्यात मोठा USP आहे की आपण टॅलेंटेड तर आहोत, बट वी आर द बेस्ट टीम इन द बिझनेस. लास्ट बट नॉट द लीस्ट, मला किशोरला स्पेशल थँक्यू बोलायचं आहे. त्यांनी पूर्ण दिवस खूप मेहनत घेतली आहे. दरवर्षी तो मेहनत घेतो. आणि फ्रॉम माय साइड अ स्पेशल 10,000 रुपीज टू किशोर. थँक्यू सर. At the end, I think thanks to everybody, to the Maushis who gave the tea, who served the lunch. Everything was perfect. Thank you to the camera team. This is the first time we went live on the YouTube. I understand we had 4,500 logins, and that is a very big achievement. And finally, to all the kids who turned up here and showed the patience to enjoy with their parents, let's have a bigger round of applause for them. And also, let's promise to meet again next year with 20 teams. Thank you. धन्यवाद सर. आपलं मार्गदर्शन असंच आमच्या कामाला येतं आणि हा उत्साह असाच दरवर्षी वाढत जाईल अशी अपेक्षा. आता ज्याची वाट बघत आहेत सर्वजण, तो आपण पारितोषिकच हा कार्यक्रम थोडक्यात घेणार आहोत. प्रथम गर्ल्स ज्या ऑल आउट टुर्नामेंट झालेल्या आहेत त्याच्यामध्ये बेस्ट बॅटर म्हणून श्रीनिधीला पारितोषिक देत आहेत. श्रीनिधी दिवाकर सरांना मी विनंती करतो की श्रीनिधीला पारितोषिक द्यायचं आहे. दिवाकर सर श्रीनिधीला बेस्ट बॅटर म्हणून गर्ल्स टीम मध्ये जरा जोरदार टाळा तिच्यासाठी. त्यानंतर बेस्ट बॉलर कॅप्टन रोशनी. कॅप डिफेंडर्स मी वसंतला विनंती करतो की त्यांनी बेस्ट बॉलरची ट्रॉफी रोशनीला द्यायची आहे. धन्यवाद दिवाकर सर. धन्यवाद श्रीनिधी. बेस्ट बॉलर रोशनी. कॅप डिफेंडर्स बॉईज मध्ये बेस्ट बॅट्समॅन की ज्याने ऑल ओव्हर टुर्नामेंट मध्ये 90 धावा केलेल्या आहेत, परंतु तो संघाला काही विजय करू शकला नाही आहे. एअर स्ट्रायकर अक्षय 90 धावा. मी मोहर मॅडमना विनंती करतो की त्यांनी बेस्ट बॅट्समॅनचं ट्रॉफी अक्षयला द्यायचं आहे.
इथे ट्रॉफी समोर समोर बघा, हे ट्रॉफी उलटी येते. आणि बेस्ट बॉलर आहे एनिगेज महेश. निर्मला मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी बेस्ट बॉलरची ट्रॉफी महेशला द्यायची आहे, की ज्याने 5 विकेट काढलेले आहेत, छान गोलंदाजी केलेली आहेत, समोरच्या खेळाडूंना रोखलेले देखील आहेत. महेश बेस्ट बॉलर. निर्मला मॅडम येस, इकडे समोर या. त्यानंतर गर्ल्स मध्ये रनर अपची ट्रॉफी मी थॉमस सरांना विनंती करतो की त्यांनी रनर अपची ट्रॉफी रॉयल ब्लास्टर पूनम राणे गर्ल्स रनर अप टीम या लवकर, सगळ्यांनी या. पूनम राणे जरा जोरदार टाळा. रनर अप टीम अर्धे या साईडला या, अर्धे या साईडला या. सांभाळू ना, फक्त खाली सांभाळ. हिप हिप हुर्रे. पुढच्या वेळी विनरची ट्रॉफी तुमच्या हातात दिसावी अशी अपेक्षा आहे. रोशनी रागवेल परंतु माझ्यावर तिकडून मला खुणावते ती. आणि गर्ल्स विनर टीम रोशनी, मी शीतल सरांना विनंती करतोय, शीतल सर विनर ट्रॉफी गर्ल्स ला देणार आहेत. कॅप डिफेंडर्स चला पुढील बॉईज रनर अप टीम एअर स्ट्रायकर. मी गिरीश सरांना विनंती करतो की त्यांनी बॉईजला ही ट्रॉफी द्यायची आहे आणि त्यांचं कौतुक करायचं आहे. एअर स्ट्रायकर्स अतुल, तुझ्या कृपेने आम्हाला एक सुपर ओव्हर बघायला भेटलेले. धन्यवाद, छान. चांगला असं इथे शिस्तबद्ध दिसत आहेत एअर स्ट्रायकरचं, खरोखर छान. धन्यवाद. शिस्तबद्ध प्रदर्शन आहे यांचं, खरोखर कौतुकास्पद आहेत. वेल प्लेड एअर स्ट्रायकर. आणि यापुढे A special memento to Kishore, man of the day. Man of the day. Subrata, give it to Kishore. 1 minute. Man of the day, Kishore.
Yeah. The woman of the day, Mohar. And of course, who was here from morning giving commentary in Marathi as well. Man of the day, Rohit Patil. Yogesh there. Come on, Rohit. ये लवकर. He is from white, he's turned to black. You see, he's running. So all of them have helped us. So thank you, all of you. And after the final, please enjoy yourself. We have the photographers available for clicking the photographs. And you can dance as long as you want to. आणि मी ही शेवटची विनरची ट्रॉफी ज्याने हॅट्रिक मारलेले यावर्षी बल्लाल दन भिवंडी चॅम्पियन्स मी शीतल सर आणि थॉमस सर दोघांनी विनंती करतो की ही ट्रॉफी संयुक्तपणे त्यांना द्यायची आहे. हॅट्रिक मारल्याबद्दल कौतुक कौतुक कौतुक. वसंत सर. I'm